बऱ्याच दिवशी केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून देशभरात एलपीजी गॅसच्या किमतीत सतत वाढ होताना दिसली। यासोबतच एलपीजी गॅसचा मोठा तुटवडाही होता। सतत भाव वाढत असल्यानं घराचं आर्थिक गणित बिघडत होतं। या दरम्यान आता अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे। केंद्र सरकारने देशातील व्यावसायिक एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय। आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे। चालू आर्थिक वर्षातील आणि विशेषतः गेल्या अनेक महिन्यांच्या सातत्यपूर्ण दरवाढीनंतर तेल विपणन कंपन्यांनी घेतलेला हा पहिलाच मोठा निर्णय आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि विशेषतः पश्चिम आशियातील भूराजकीय तणाव निवळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे हॉटेल व्यावसायिक, ढाबा चालक आणि रेस्टॉरंट मालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय। सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघरावर थेट परिणाम करणाऱ्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्याचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर ठेवण्यात आले आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य तणावामुळे भारतामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत होत्या। चालू वर्षामध्ये व्यावसायिक गॅसच्या दरांमध्ये सलग वाढ पाहायला मिळत होती, ज्यामध्ये मे आणि जून महिन्यात देखील किमती वाढल्या होत्या। मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव काहीसा निवळल्यामुळे आणि जागतिक बाजारातील किमती स्थिर झाल्यामुळे तेल कंपन्यांची व्यावसायिक ग्राहकांना हा खूप मोठा आर्थिक दिलासा आहे। या ऐतिहासिक कपातीमुळे देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये 19 किलोचे व्यावसायिक सिलेंडरची किंमत आधीच्या 3111 रुपयांवरून थेट कमी होऊन आता 2990 रुपये इतकी झाली आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशातील प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमती लक्षणीयरित्या घसरल्या आहेत। देशाच्या राजधानी नवी दिल्लीमध्ये कालपर्यंत 3113 रुपयांना मिळणारा हा 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर आता 2930 रुपयांवर उपलब्ध झालाय। कोलकातामध्ये जिथे युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे किमती सर्वाधिक वाढल्या होत्या, तिथे आता 174 रुपयांची घसरण होऊन नवीन दर 3081 रुपये इतका झालाय। मुंबईमध्ये हा दर 3067 रुपयांवरून कमी झाला असून चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडर आता 3283 रुपयांवरून स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील ही कपात केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रापुरती मर्यादित नसून मिठाईचे छोटे व्यापारी, बेकरी व्यावसायिक आणि केटरिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लाखो घटकांसाठी एक मोठा व्यावसायिक गिफ्ट ठरली आहे, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन उत्पादन खर्चात मोठी कपात होईल। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर गेल्या काही महिन्यात पश्चिम आशियामध्ये म्हणजेच इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील भूराजकीय तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या किमतींमध्ये अभूतपूर्व उसळी पाहायला मिळाली होती। या जागतिक घडामोडींचा थेट फटका भारतीय तेल कंपन्यांना आणि पर्यायाने देशांतर्गत बाजारपेठेला बसत होता। मार्च ते जून या सलग 5 महिन्यांच्या कालावधीत व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली होती। केवळ जून महिन्यामध्येच वेगवेगळ्या शहरात 43.50 रुपयांपासून 53.50 रुपयांपर्यंतची दरवाढ लागू करण्यात आली होती। मे महिन्यात तर व्यावसायिक सिलेंडरचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते आणि काही ठिकाणी ते चक्क 3000 रुपयांचे पार गेले होते। या सलग 5 महिन्यांच्या महागाईच्या चक्रानंतर ही पहिलीच मोठी किंमत कपात आहे, ज्यामुळे व्यावसायिक बाजारात नवीन चैतन्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे देशातील कोट्यवधी मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये आज कोणतीही कपात करण्यात आलेली नाहीये। घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर शेवटचे 7 जून रोजी सुधारित करण्यात आले होते, जेव्हा आंतरराष्ट्रीय दबावामुळे देशभरात प्रति सिलेंडर 29 रुपयांची वाढ करण्यात आली होती। सध्या घरगुती गॅस सिलेंडर नवी दिल्लीत 942 रुपये, मुंबईत 941.50 रुपये, कोलकातामध्ये 968 रुपये आणि चेन्नईमध्ये 957.50 रुपये या दराने विकला जातोय। घरगुती ग्राहकांसाठी किमती जरी कमी झाल्या नसत्या तरी त्या अधिक वाढू न देता स्थिर ठेवल्याने तुर्तास महागाईचा नवा फटका बसलेला नाहीये। हीच सर्वसामान्यांसाठी समाधानाची बाब मानली जाते। किमतींच्या या मोठ्या बदलासोबतच केंद्र सरकारने आजपासून एलपीजी आणि पीएनजी वापराशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय नियम अधिक कडक केले आहेत, ज्यांची माहिती प्रत्येक ग्राहकाला असणं अनिवार्य आहे। या सर्व प्रकारच्या गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं केंद्र सरकारने पूर्णपणे बंधनकारक केले। ज्या ग्राहकांकडे पाईपलाईनद्वारे येणारा पीएनजी गॅस आणि पारंपरिक एलपीजी सिलेंडर अशी दोन्ही प्रकारची कनेक्शन्स आहेत, त्यांनी तात्काळ आपली ई-केवायसी पडताळणी पूर्ण न केल्यास
त्यांचा गॅस पुरवठा खंडित केला जाऊ शकतो। ही मोहीम बनावट आणि अवैध गॅस कनेक्शन शोधण्यासाठी तसेच गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी राबवली जात असून ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून हे काम तातडीने पूर्ण करणं आवश्यक आहे। या प्रशासकीय बदलांतर्गत गॅस सिलेंडर बुकिंगच्या कालावधीमधील अंतराचे नियमही अत्यंत कडक करण्यात आले। नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार शहरी भागातील ग्राहकांना आपले दुसरे सिलेंडर बुक करण्यासाठी पहिल्या बुकिंग नंतर किमान 25 दिवस थांबावं लागेल, तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा बुकिंग मधील अंतराचा नियम किमान 45 दिवसांचा करण्यात आलाय। देशातील एलपीजीच्या साठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि गॅसची संभाव्य टंचाई किंवा काळा बाजार रोखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या घरगुती गॅसच्या वापराचं नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावं लागणार आहे। मुदतीपूर्वी सिलेंडर संपल्यास नवीन सिलेंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात। केंद्राचा हा नवीन निर्णय संमिश्र स्वरूपाचा असला तरी व्यावसायिक बाजारासाठी तो एक अत्यंत मोठा बूस्टर डोस ठरलाय। 183.50 रुपयांची ही मोठी कपात थेट व्यापारी वर्गाचा उत्पादन खर्च कमी करणारी असल्यानं येत्या काळात हॉटेलमधील खानावळी, उपाहारगृहे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांमधील खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांसाठी काहीसे कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार लक्षात घेऊन तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या किमतींचा आढावा घेत असतात। त्यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजार शांत राहिल्यास घरगुती ग्राहकांनाही अशाच प्रकारच्या मोठ्या गिफ्टची अपेक्षा ठेवता येईल। केंद्राचा हा निर्णय देशांतर्गत बाजारपेठेला गती देणारा ठरेल अशी अपेक्षा वर्तवली जाते, कारण व्यावसायिक गॅस स्वस्त झाल्यामुळे अप्रत्यक्षपणे अन्नधान्य आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रणात येण्यात मदत होईल। तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि चलनाचे मूल्य लक्षात घेऊन एलपीजी दरांचा आढावा घेत असतात। तर जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती अशी शांत आणि अनुकूल राहिली तर आगामी महिन्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही मोठी कपात केली जाऊ शकते असा अंदाज बाजार तज्ञांकडून व्यक्त केला गेला आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।